हां, आता आपण वी आर सीइंग धिस uh, asexual reproduction. In this we see unicellular organism asexual reproduction. In this we see binary fission, multiple fission and budding. In binary fission we see simple longitudinal transverse fissions, binary fissions. In multiple we see how the amoeba is divided in by the asexual uh, fissions, unicellular cell. Then after we see budding in yeast cells. Now we see the multicellular organism, how they asexually reproduce. म्हणजे आता आपल्याला हे बघायचं की हाऊ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेक्शुअली रिप्रोड्यूस. तर त्याच्यात परत 4 प्रकार आहेत. म्हणजे फर्स्ट फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग. हे बडिंग युनिसेल्युलरचं पण इथं बडिंग आलं. त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आणि स्पोर फॉर्मेशन. ओके, आता वन बाय घेऊ आपण. हे फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आणि स्पोर फॉर्मेशन. हे 1 2 3 5 टाइप्स. 5 टाइप्स आपण आता वन बाय बघू. ओके, हे 5 टाइप्स बघतो आपण. आता हे फ्रॅगमेंटेशन. आता स्पायरोगायरा. आता मल्टीसेल्युलर, आपण युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर होतो. स्पायरोगायरा हे स्पायरोगायरा तुम्हाला तुमच्या बुक्स मधलं दाखवतो. एक मिनिट. ओके, 1 मिनिट. हे स्पायरोगायराची तुम्ही डायग्राम कशी काढू शकता. तुम्हाला पहिल्यांदा ट्रान्सवर्स एक लाईन काढायची. ओके, त्यानंतर असं करून ह्याला दोन्हीला जोडायचं. त्याच्या मल्टिपल असं एक जोडायचं. हे सॉरी एक मिनिट. सिमिलरली इथं असं करायचं. आता हा स्पायरोगायरा कसा डिवाइड होतो. स्पायरोगायरा हे तुमच्या बुक्स मध्ये चांगले आहे, तेच तुम्हाला दाखवतो. आता आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं सेल डिव्हिजन रिप्रोडक्शन पाहतोय. लक्षात येते का. फर्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन. हा स्पायरोगायरा येते लक्षात, किंवा मी तुम्हाला इथं दाखवतो. हा स्पायरोगायरा. या स्पायरोगायराचे हे अशा ठिकाणी झिगझॅग पॅटर्न मध्ये त्याच्या आतमध्ये दाखवलेले असतात. हे स्पायरोगायरा काय आहे. तर स्पायरोगायरा जो आहे हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आणि हा याच्यापासून न्यू कसे तयार होतात ते पाहू. म्हणजे हे जो आपला अल्गी आहे त्याचाच हा प्रकार आहे स्पायरोगायरा. ओके, फ्रॅगमेंटेशन म्हणजे फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे होणे. ह्या स्पायरोगायराचे 2 तुकडे होणार. ओके, ह्या स्पायरोगायरा इथं डिवाइड झाला. म्हणजे हा स्पायरोगायरा ह्या ठिकाणी असा डिवाइड झाला. ओके, तर हे जे 2 स्पायरोगायरा तयार होतात, हे स्पायरोगायरा इथं डिवाइड झाला. लक्षात येते का. आणि त्याच्यापासून हा एक स्पायरोगायरा आणि हा एक स्पायरोगायरा तयार होतो. ह्याच्यापासून परत दुसरा स्पायरोगायरा तयार होतो. आणि ह्या फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे होणे. लक्षात येते का. फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे होणे. परत एकदा एक्सप्लेन करता का. येस, दिस इज अ स्पायरोगायरा. स्पायरोगायरा इज अल्गी. आता हे तुम्हाला अल्गी वगैरे तुम्हाला पुढे अभ्यासाला आहे, पुढच्या चॅप्टर मध्ये. फक्त असं लक्षात ठेवा की शेवाळ जे असतं ना, शेवाळ माहिती का, अल्गी. हा, पाणी. तर त्या पाण्यामध्ये हा स्पायरो, तुम्ही थोडं पाणी ठेवलं, थोडे दिवस पाणी राहिले की त्यात शेवाळतं. बघितलं ना. त्यात हा स्पायरोगायरा असतो. हा जो स्पायरोगायरा आहे हे मायक्रोस्कोप खाली तुम्ही शेवाळ दिसेल तुम्हाला, तर हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तुम्हाला दिसेल. मल्टीसेल्युलर दिसेल तुम्हाला. तर ह्या ह्याचं डिव्हिजन कसं होतं. एकापासून दुसरा स्पायरोगायरा एक 10-15 दिवस पाणी एका ठिकाणी राहिले तर सगळं हिरवगार दिसतं. ते कसं होतं. तर हे जे स्पायरोगायरा आहे हा ट्रान्सवर्स याच्यामध्ये फ्रॅगमेंट होते. 2 तुकडे. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे होणे. आणि हे 2 तुकडे होऊन हा एक स्पायरोगायरा तयार होतो. ह्याला फ्रॅगमेंटेशन असं म्हणतात. आता सिंपल बायनरी फ्युजन सारखंच आहे, फक्त हे मल्टी सेल्युलर असल्यामुळे ह्याला फ्रॅगमेंटेशन म्हणतात. लक्षात येते का.
हो सर. हो ओके. आता तुमच्या बुक्स मध्ये काय, दिस टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, स्पायरोगॅरा मल्टीसेल्युलर आहे. इन दिस टाइप of reproduction, the body of parent organism break up into many fragments, and each fragment start to live in independent new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra. लक्षात येते का? And spongy like Cyclone. Whenever there is a plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filaments grow up very fast and break up into many small fragments. Each fragment start to living independently as new Spirogyra fiber. If the body of cycon breaks up accidentally into many fragments, each fragment develop into new cycon. म्हणजे हे जे स्पॉन्जी लाईक सायकॉन जे असतात ना, स्पायरोगायराचं सिमिलर आहे, तर हे कट 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 होऊन एकदा जर त्याला पाणी, वॉटर आणि न्यूट्रिएंट्स मिळाले तर तो पट 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 प्रोमोगेशन होऊन लगेच एक 4-5 दिवसातच सगळं हिरवगार होतं स्पायरोगायरा. लक्षात आलं का? त्याचे तुकडे तुकडे होऊन ह्या स्पायरोगारापासून जो तुकडा झालाय हा परत तो नवीन तयार करतो, हा जिवंत राहतो, हा पण नवीन तयार करतो, म्हणजे न्यू स्पायरोगायरा तयार झाला, म्हणजे रिप्रोडक्शन झालं. ओके. आता ह्याच्यामध्ये थोडासा फरक काय आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जर आपण रिप्रोडक्शन पाहिलं तर युनिसेल्युलर मध्ये जो अमिबा असतो प्री एक्झिस्टिंग, त्याचेच डिव्हिजन होऊन नवीन अमिबा तयार होतो, तर मागचा राहतो का? नो. ह्याच्यामध्ये मल्टी सेल्युलर मध्ये तुम्हाला दिसतं की पाठीमागं परत शिल्लक राहतो. ओके, म्हणजे हा स्पायरोगायरा डिवाइड झाला की हा राहतो, ह्याच्यापासून दुसरा हा पाठीमागं राहतो. हे टोटल त्यातून तो हे होत नाही मल्टी सेल्युलर मध्ये. लक्षात येते का? येस. फ्रॅगमेंटेशन कळलं? फ्रॅगमेंट म्हणजे ओके. This fragmentation is a type of asexual reproduction in multicellular organism. For example, it's happen in multicellular organism like Spirogyra. Spirogyra is algae. Algae म्हणजे शेवाळचा प्रकार आहे. हा स्पायरोगायरा, इथं त्याचं डिव्हिजन होतं या स्पायरोगायराचं. हे मल्टीसेल्युलर आहे, बरोबर. त्याचं डिव्हिजन झालं की हे एक ब्रेकअप होतं आणि हे एक ब्रेकअप होतं. आणि this Spirogyra again divide into two. This divide into two when they get water and nutrients, म्हणजे त्यांना पोषक वातावरण मिळालं की हे स्पायरोगायरा डिवाइड होऊन आणि स्पॉन्जिलक सायकॉन पण तयार होतात, म्हणजे स्पंज सारखं तयार होतात ते एकावर एकावर एकावर. तर ह्याला फ्रॅगमेंटेशन म्हणतात, म्हणजे ब्रेकिंग झालं, एकापासून दोन असे होत 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 न्यूट्रिशन मिळालं तर ते मोठ्या प्रमाणात स्पायरोगायरा तयार होतात. ते जर हाऊ रिप्रोडक्शन ऑफ स्पायरोगायरा इन मल्टीसेल्युलर असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन. लक्षात आलं? त्याला जर वॉटर आणि न्यूट्रिशन्स नाही भेटले तर त्याचं रिप्रोडक्शन होणार नाही ना सर? नाहीच होणार, मरून जाणार. त्याला फेवरेबल कंडिशन नाही मिळाल्या, ह्याच्यावरचं जर पाणी संपलं तर अमिबा पण मरून जाईल. लक्षात आलं का? कारण त्याला वॉटर नाहीये. लक्षात आलं का? म्हणजे फेवरेबल कंडिशन नाही मिळालं की ते मरून जातात. त्यानंतर आहे रिजनरेशन. ओके, आता रिजनरेशन, री म्हणजे काय? परत. जनरेशन म्हणजे जन्माला येणार, रिजनरेशन. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. लिझार्ड म्हणजे पाल बघितले तुम्ही? त्याच्या जर शेपटीला तुम्ही हात लावला तर काय होतं? ते पळून जात. बर, पळून तर सगळेच जातात. अजून एक काहीतरी करतं ती पाल. कोणी बघितलंय का? पाल तुटून जाते, शेपटी तुटून जाते. येस, ती पाल काय करते, तुम्ही जे पालीचा असं म्हणजे प्रयोग करू शकता. पालीच्या शेपटीला जर तुम्ही हात लावला तर ती पाल शेपटी तोडून जाते, शेपटी तोडते स्वतःहून, आणि काही दिवसांनी परत बघितलं की त्या पालीला परत शेपटी असते. लक्षात येते का? हो सर. म्हणजे पालीची शेपटी ती काय करते, त्या जेव्हा आपण तिला अटॅक करतो, म्हणजे तिला असं वाटतं की वी आर अटॅकिंग ऑन हिम, तिच्यावर आपण अटॅक करतो असं तिला वाटतं. मग ती पाल स्वतःची शेपटी फॉर प्रोटेक्शन कट करते आणि
ती निघून जाते, तर त्या कट केलेली शेपटी बराच वेळ ते हालत राहते. तुम्ही बघितलंय का हे, का नाही पाहिलं पालीचं? हा हायलाइट सर. हा पण ही जी पाल आहे, तिचं जे लिझार्ड, तिची जी राहिलेली तुटलेली शेपटी परत नवीन तयार झालेली कोणी कोणी पाहिली? नाही तुम्ही पाहिली तर गावाकडे बघितलंय. गावाकडे असताना बघितलंय. हो, म्हणजे ते रिजनरेशन झालं टेलचं. लक्षात येते का? टेलचं रिजनरेशन म्हणजे परत आलं. समजा आपलं बोट कापलं आणि बोटापासून परत बोट नाही होत, रिजनरेशन होत नाही. पण सेल असतात त्या रिजनरेट होऊ शकतात, पण टोटल ऑर्गन रिजनरेट होत नाही. पण पालीमध्ये तुम्ही बघितलं तर रिजनरेट होतो. आता रिजनरेशन कळलंय तुम्हाला? ओके, कळलं. आता रिजनरेशन रिप्रोडक्शन काय आहे ते बघा. आता हे आहे, हे जे ब्रेकअप. ह्युमन बिंग्स मध्ये का नाही होत रिजनरेशन? ह्युमन बिईंग हा कशाचा सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन. रिजनरेशन सेलचं म्हणायचं का रिप्रोडक्शन म्हणायचं? सेलचं रिजनरेशन होतं. तुम्हाला इथं कट झाल्यावर तुमची जखम भरते का नाही, ते रिजनरेशनच आहे. ओके. पण तुमच्या नर्व सेल म्हणजे मेंदू, स्पायनल कॉर्ड, ते परत रिजनरेट होत नाही. एकदा जर ते कट झाले, मेले, तर परत रिजनरेट होत नाही. पण ते रिजनरेट करायची नवीन टेक्निक आलेलं आहे, स्टेम सेल्स थेरपी. ते तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये सांगणार आहे. पण रिजनरेशन ह्युमन मध्ये होत नाही. पालीमध्ये, लिझार्डमध्ये रिजनरेशन होतं. आता फक्त तुम्हाला रिजनरेशन साठी मी ते एक्झाम्पल दिलं. आता रिजनरेशन रिप्रोडक्शन काय आहे ते बघू आपण. ओके, इथं तुमच्या इथं हेच एक्झाम्पल दिलेलं आहे की यू मे नो दॅट द ऑल लिझार्ड ब्रेकअप अँड डिस्कार्ड सम पार्ट ऑफ इट्स टेल इन इमर्जन्सी. बरोबर? Discarded part is regenerated after a period. This is an example of limited regeneration. लिमिटेड म्हणजे फक्त पाल. त्या पालीपासून, त्या शेपटीपासून परत पाल तयार होती का? नाही होत. म्हणजे हे लिमिटेड रिजनरेशन झालं. हाऊएव्हर अंडर सर्टन सिच्युएशन अँड ॲनिमल्स, प्लॅनेरिया, हा प्लॅनेरिया आहे, हा एक प्रकारचा वर्म आहे. म्हणजे वर्म्स माहिती आहे तुम्हाला? तो जो प्लॅनेरिया आहे, हा समजा हा प्लॅनेरिया, हा वर्म्सचा प्रकार आहे. हा प्लॅनेरिया ब्रेकअप इनटू 2 पार्ट्स अँड देअर आफ्टर ईच पार्ट रिजनरेट रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी अँड दस 2 न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म. दिस इज कॉल्ड रिजनरेशन. हा प्लॅनेरिया आहे. समजा हा प्लॅनेरिया आहे. इथून ह्याला कट केलं, इथून तुमच्या बुक्स मध्ये वेगळं पिक्चर आहे बरं का, आणि ह्या डिजिटलवर वेगळं पिक्चर आहे. ह्या प्लॅनेरिया तुमचा कट केला, हिथून दिसतोय, तर नवी प्लॅनेरिया असा तयार होतो. ओके. समजा हा हिथून कट केला तर ह्याचं तोंड. आता समजा हिथून हा प्लॅनेरिया हिथून कट केला तर हिथून वरचा भाग तयार होतो, हिथून कट केला तर हिथून खालचा भाग तयार होतो. लक्षात येते का? म्हणजे प्लॅनेरियाचा जो भाग, 3 कट केले, त्याचे 3 भाग जरी केले, हा तर ह्याच्यापासून तो मूळ प्लॅनेरिया तयार होणार, ह्याच्यापासून मूळ प्लॅनेरिया तयार होणार, ह्याच्यापासून परत प्लॅनेरिया, असं 3 प्लॅनेरिया तयार होऊ शकतात. ह्याला रिजनरेटिव्ह रिप्रोडक्शन इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्याच्यामध्ये कुठं गॅमेट्स आलेत का नाही आले? लक्षात येते का? तर मग मनुष्याचं तसं नाही. नाहीतर माझी करंगळी कापली तर त्यापासून परत माझ्यासारखा एक माणूस परत, असं होत नाही. असं झालं असतं तर किती वेगळंच काहीतरी चित्र दिसलं असतं. कारण फक्त हे प्लॅनेरियामध्येच होतं. असं प्लॅनेरिया हे एक्झाम्पल आहे हाऊ रिजनरेटिव्ह रिप्रोडक्शन हॅपन. लक्षात येते का प्लॅनेरियाचं एक्झाम्पल? तुमच्या बुकमध्ये चित्र चांगलं आहे, हे चित्र एवढं खास नाही. त्याच्यात हे कट झाले की ह्याला खाली शिफ्टी तयार होते आणि ह्या भागाचा परत प्लॅनेरिया दुसरा तयार होतो, हेड तयार होतं. लक्षात येते का? आता कंटिन्यू करायचंय का? आता रिजनरेशन नंतर आहे बडिंग. ओके, व्हॉट? बडिंग थोडंच राहिले. बडिंग
बडिंग म्हणजे तुम्हाला मी सांगितलं बड फॉर्मेशन म्हणजे असं बडिंग. आता हे मल्टी सेल्युलर मधलं, युनिसेल्युलर मधलं बडिंग कशात बघितलं आपण? ईस्ट. ओके. आता बडिंग कशामध्ये पाहणार आहे आपण? मल्टी सेल्युलर. हे हायड्रा, हायड्रा ही एक प्लांट आहे. प्लांट दिसतंय का तुम्हाला हायड्रा? ह्या हायड्रामध्ये तुम्हाला हे हायड्रा अभ्यासाला आहे. कुठं आहे हायड्रा? 6 चॅप्टर, बरोबर ना? डिव्हिजन मला त्याच्यामध्ये तुम्हाला हा हायड्रा अभ्यासाला आहे. हायड्रा हा फायलम सिलेंट्रेटामध्ये येतो. आता तुम्हाला नंतर तेच जाऊ दे, त्यावेळेस तुम्हाला मी समजावून सांगेल. फक्त आता हायड्राचं रिप्रोडक्शन कसं होतंय बघायचं. हा जो हायड्रा आहे हा मल्टीसेल्युलर प्लांट आहे. ह्या हायड्राला इथे एक बड तयार होतं, दिसतंय का? आणि ह्या बड पासून हा नेसेंट हायड्रा तयार होतो. ओके. आणि हा काही दिवस हा पण बरोबर. आता आंब्याचं कोंब फुटला तर त्याच्यापासून परत आंबा येणार आहे का? त्या झाड पण ह्याच्यात काय होतं ऐकून घ्या. लिव्स वगैरे येतात ना. हा बरोबर. पण ह्याच्यात काय होतं ते सांगतो. हा समजा आंब्याचं झाड आहे ना, आंब्याचे हे पान आहे, पण हे कट केलं तर ह्याच्यापासून आंबा येतो का परत? नाही. पण हायड्रामध्ये हिथून कट केलं की न्यू हायड्रा. लक्षात घ्या, हा न्यू हायड्रा तयार झाला. याने रिप्रोडक्शन केलं, परत न्यू हायड्रा तयार केला. लक्षात येतंय का? सगळ्या प्लांट मध्ये असं होत नाही, हायड्रामध्येच असं होतं. हे हायड्राचे जे तुम्हाला असे फिंगर्स लाईक दिसतात ना, हे पॉइझनस असतात. आणि ह्या पॉइझनस मधून एक खालच्या बाजूला एक बड तयार होतो. ह्या बड पासून परत हायड्रा सारखी ग्रोथ व्हावी लागते आणि हा हायड्रा कट होतो आणि त्याच्यापासून न्यू हायड्रा तयार होतो. आता हे हायड्राचं बडिंग कसं होतं तुमच्या पुस्तकात दिलंय. In case of hydra, under favorable condition at specific part of its body, an outgrowth is formed by repeated division of regenerative cells of the body wall. This outgrowth is called bud. Bud grow up progressively and finally form small hydra. म्हणजे हा स्मॉल हायड्रा तयार झाला. ओके. Dermal layers and digestive cavity of budding hydra are in कंटिन्युटी विथ दोज पॅरेंट हायड्रा. म्हणजे हे जो डॉटर जो हायड्रा तयार झालाय स्मॉल हायड्रा, हा पॅरेंट हायड्राशी कनेक्टेड आहे. म्हणजे ह्याच तो फूड घेतोय. लक्षात येते का? हो. पॅरेंट हायड्रा सप्लाय न्यूट्रिशन टू बडिंग हायड्रा and budding hydra separated from parent hydra and start to lead an independent life when it grows up and become able to lead an independent life. थोड्या दिवसानंतर हा डिस्कनेक्ट होतो आणि ह्याच्यापासून नवी हायड्रा तयार होतो. म्हणजे पक्ष्याने अंडी घातली, त्याच्यापासून पिल्लू तयार झाला आणि ते नंतर त्याचं आयुष्य जगायला लागलं. सेम तसंच आहे, फक्त ह्या प्लांट मध्ये ह्या हायड्रामध्येच बड तयार झाले. बड पासून त्यांनी ग्रोथ केली, पॅरेंट पासूनच अन्न फूड न्यूट्रिएंट घेतला आणि नंतर ह्याच्यापासून सेपरेट झाला. तर ह्याला बडिंग असं म्हणतात, मल्टीसेल्युलर असेक्शुअल रिप्रोडक्शन. लक्षात आलं का? ओके. आता राहिलंय व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आणि स्पोर फॉर्मेशन. ते लगेच आपण बरं. आता हे कोणाच्यात होतं? स्वीट पोटॅटो आणि पोटॅटो, बटाटा आणि रताळे. हे दिसतंय का? हे पोटॅटो आणि हे स्वीट पोटॅटो, रताळे. ह्याच्यावरती हे स्मॉल असं त्याचे रूट्स दिसतात. ओके. आणि ह्याच रताळे आणि बटाट्यावरती एक आईज असतात, डोळा म्हणतात त्याला. ओके. ह्या डोळा जर कापून तुम्ही दुसरीकडे लावला की दुसरा बटाटा तयार होतो. ह्याचा काढून लावला की दुसरा स्वीट पोटॅटो तयार होतो. दिस म्हणजे हे जे डोळा असतो त्याला व्हेजिटेटिव्ह ऑर्गन असं म्हणतात. व्हेजिटेटिव्ह ऑर्गन, व्हेजिटेटिव्ह त्याच्यापासून नवीन पोटॅटो तयार होणार डोळा. म्हणजे ह्याला काय म्हणतात? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. म्हणजे ते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन झालं. ह्याच्यापासून दुसरा रताळा तयार झाला, ह्याच्यापासून दुसरा पोटॅटो तयार झाला. आणि हे ब्रायोफायलम, हे तुम्हाला माहितीये, पानफुटी माहितीये का? हो सर. हा, हे पानफुटीचं उदाहरण आहे ब्रायोफायलम. या पानफुटीलाच
पाना पानापासूनच असे रूट्स तयार होतात आणि तिथून दुसरं पान फुटायला लागतं. इट इज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, इज एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. एक आहे स्वीट पोटॅटो, पोटॅटो आणि ब्रायोफायलम. आता तुमच्या बुक्समध्ये काय दिले ते वाचून. रिप्रोडक्शन इन प्लांट्स with the help of vegetative parts like root, stem, leaf and bud is called vegetative propagation. म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट कुठले आहेत? व्हेजिटेटिव्ह म्हणजे ज्यापासून नवीन तयार होऊ शकतं असा व्हेजिटेटिव्ह पार्ट. रूट, हे रूट आहे. स्टेम म्हणजे त्याच्या ह्याच्यापासून, त्यानंतर लीफ पानापासून, आणि बड म्हणजे आता आपण ते पाहिलं बर्ड्स म्हणजे कोंब सुटतो ना असा, ह्याच्यात इथे एक्झाम्पल नाही बर्डचं. तर हे बर्ड्स पासून नवीन तयार होणार. This vegetative propagation in potato is performed with the help of eyes present on the tuber where as a bryophyllum it's performed with the help of buds present in leaf on leaf margin. In case of plant like sugarcane, grass, vegetative propagation occurs with the help of buds present. आता इथे ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती आहे की ऊस कसा लावतात? कोणी बघितलं ऊस लावताना? कोण आहे का? सर ऊसाचं थोडंसं छोटंसं दाणं त्याच्यात टाकतात ना, हा, त्याला डोळा असतो, मातीमध्ये पेरतात. हो, आणि त्याच्यापासून नवीन ऊस तयार होतो. त्याला हे दिस इज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. लक्षात येत आहे का? हो सर. पाहिले का तुम्ही ऊस लावलेला? हो सर. मग ते इट इज अ एक्झाम्पल ऑफ. बटाटा तर पाहिला असेल, बटाटा, रताळे. हो, पाहिले. त्याला आईज असतो आणि त्याच्यापासून परत नवीन ग्रोथ येते आणि ते लावलं की परत नवीन पोटॅटो, बटाटो, स्वीट पोटॅटो तयार होतं. दिस इज अ टाइप ऑफ. बरोबर ना? हा, बरोबर. ओके. आता हे व्हेजिटेटिव्ह झालं. त्यानंतर आता आहे स्पोर फॉर्मेशन. समजा तुम्ही आता एकदा घरात प्रयोग करून बघा. ब्रेड किंवा भाकरी चपाती असेल तर ती तशीच ठेवायची 4-5 दिवस. त्याच्यानंतर त्याच्यावरती थोड्या दिवसांनी असं ग्रीन कलर. हा, तर ते जे स्पोर फॉर्मेशन होतं, स्पोर्स त्या ब्रेडवरती किंवा भाकरीवर, आणि हे स्पोर्स ज्याच्यामध्ये साठवले असतात त्याला स्पोरेंजियम म्हणतात. ह्या स्पोरेंजियम मध्ये हे स्पोर्स असतात आणि हे स्पोर पासून, स्पोर म्हणजे बारीक 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 छोटे असतात. ह्या स्पोर पासून स्पोरेंजियम फॉर्म होऊन तो नवीन असं फंगस तयार करतो. हे फंगसचा प्रकार आहे. फंगस म्हणजे बुरशी. बुरशीचं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही कुत्र्याची छत्री म्हणता ना, अम्ब्रेला लाईक, बघितले का? तिथेच फंगस. ओके. आता हे स्पोर फॉर्मेशननी रिप्रोडक्शन कसं होतं? टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड ऑर भाकरी अँड कीप इट इन ह्युमिड प्लेस. थोडं ह्याच्यात ठेवा तुम्ही. फंगस विल बी ग्रो ऑन इट विदिन 2 to 3 days. ते जे दिसतं ना तुम्हाला हिरवं 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 ग्रीनिश, ते फंगस असतं. ऑब्झर्व द फंगस अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड ड्रॉ इट्स डायग्राम. फंगाई लाईक म्युकर हॅव अ फिलामेंट्स बॉडी, दे हॅव अ स्पोरेंजियम. आता हे जे आहे हे म्युकर, हे म्युकर मध्ये असं स्पोरेंजियम असतं. ओके. म्युकर हॅव्हिंग अ फिलामेंट्स बॉडी, दे हॅव अ स्पोरेंजियम. स्पोरेंजियम म्हणजे हे स्पोरेंजियम आणि ह्याच्यात स्पोर्स असतात. ओके. आणि स्पोर्स जनरेटेड इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. ह्याच्यापासून नवी फंगस कॉलनी म्हणजे त्याची कॉलनी म्हणजे वसाहत तयार होती आणि फंगस तयार होतो. आता हा म्युकर शब्द तुम्ही कुठं ऐकलाय का आता रिसेंटली? नो सर. नाही सर. कुणीच नाही? हो सर, ऐकलंय. कुठं? येस, म्युकर मायकोसिस. मायकोसिस म्हणजे फंगस. म्युकर मायकोसिस. आता कोरोनामध्ये बऱ्याच लोकांना म्युकर मायकोसिसचं हे झालेलं आहे. ते फंगसचा प्रकार आहे. लक्षात येतोय का? त्यालाच ब्लॅक फंगस म्हणतात. ब्लॅक फंगस. ओके. हे म्युकर, ह्याचा म्युकरचे 40 प्रकार आहेत, 40. त्याच्यातला एक तुम्हाला अभ्यासाला आहे. हे सगळ्या हे जे म्युकर मायकोसिस हे सगळ्या ह्याच्यामध्ये असतं, म्हणजे जमिनीत असतं, सगळ्या ठिकाणी असतं. पण जेव्हा फेवरेबल कंडिशन मिळते तेव्हा तिची ग्रोथ होती. सिमिलरली ज्या लोकांना कोविड इन्फेक्शन झाल्यानंतर हे म्युकर वाढायला लागतात आणि म्युकर मायकोसिस म्हणजे
म्युकोरमायकोसिस होण्याची जास्त शक्यता असते. तर हे स्पोर म्हणजे ह्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन होऊन न्यू ग्रोथ होते, म्हणजे एका फंगस पासून अनेक फंगस तयार होत जातात. दिस इज कॉल्ड स्पोर फॉर्मेशन रिप्रोडक्शन. ओके, कळलं काय तुम्हाला? तर आता आपलं असेक्शुअल संपलं, आता राहिले फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कशामध्ये येणार? ॲनिमल